भाजप समर्थकांकडून व्हिडिओ शेअर करत ठाकरेंवर टीका। लंडनमध्ये मुस्लिम महापौर झाला तसा ठाकरेंना मुंबईत करायचंय। लंडनचा दाखला देत भाजप समर्थकांचा मोठा दावा। नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती आणि तडजोड करणार नाही, अमित साटम यांचं वक्तव्य। तर देशविरोधी समाज विघातक दहशतवादी जिहादी शक्तींबरोबर कोणताही प्रकारची तडजोड होणार नाही, साटम यांची माहिती। 25 वर्षात मुंबई पालिकेमध्ये केलेलं एक काम दाखवावं, आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनवर अमित साटम यांची टीका। तर ठाकरे कुटुंब मुघलांशी हातमिळवणी करत आहे, साटम यांचा निशाणा। पुण्यामध्ये अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न। तर तुझ्या तोंडात साखर पडो, अजित पवारांचं उत्तर। त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास दादा राजी असल्याचे या उत्तरातनं संकेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर मुलाखत घेणार। 6 जानेवारीला मुलाखतीचे चित्रीकरण होणार। तर महापालिका निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात ही मुलाखत प्रसिद्ध होणार। मुंबईमध्ये अजित पवारांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य, नवाब मलिक यांचं वक्तव्य। तर काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते, नवाब मलिक यांची टीका। अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकरांमध्ये जुंपली। कोण प्रताप पाटील मला माहिती नाही, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। तर कोणी पराभूत केलं असं विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं। प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर पलटवार। शिल्पा केळुसकर यांच्या उमेदवारीवरून भाजपकडून पोलिसात तक्रार। मुंबईमध्ये भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं भोईवाडा पोलिसांना पत्र। शिल्पा केळुसकर यांनी भाजपच्या एबी फॉर्मची झेरॉक्स जोडून भरला होता उमेदवारी अर्ज। सायन पोलीस ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी या दत्ता केळुसकरांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। बनावट अर्ज वैध ठरल्यामुळे कार्यकर्त्यांचं पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन। महायुतीचे 200 नगरसेवक जिंकतील। सर्वाधिक नगरसेवक उत्तर मुंबईतनं निवडून येतील, पियुष गोयल यांना विश्वास। तर आम्ही जागतिक दर्जाच्या मराठी शाळा बांधणार, तिथे इतर भाषा सुद्धा शिकवल्या जाणार, पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या युतीमध्ये बिघाडी। वॉर्ड क्रमांक 140 मध्ये ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीत बिघाडी। पवारांचा उमेदवार असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं त्या ठिकाणी उमेदवार दिला। 3 वाजेनंतर सुद्धा अर्ज माघारी घेण्याच्या मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना धमक्या। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा ट्विट करत आरोप। माघारी अर्ज घेण्यासाठी समोरच्या उमेदवारांना 5 कोटी दिले जात आहेत, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्य चांगलं चालत नव्हतं, प्रवीण दरेकर यांची टीका। तर देवाभाऊंनी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि एकनाथ शिंदेंनी देवाभाऊंना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं, प्रवीण दरेकरांचं भाष्य। विधानसभेचा अध्यक्ष हा निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जातो आणि दमदाटी करतो, अनिल परब यांची टीका। तर विरोधी पक्षाला निवडणूक ही लढूनच द्यायची नाहीये, राहुल नार्वेकरांच्या व्हायरल व्हिडिओवर अनिल परब यांची प्रतिक्रिया। अहिल्यानगर महापालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजप युतीचे आतापर्यंत 5 नगरसेवक बिनविरोध। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उमेदवारांशी संवाद साधत त्यांचं अभिनंदन केलंय। अहिल्यानगरमध्ये बेपत्ता झालेले उमेदवार सुखरूप, राजकीय दबाव येऊ नये म्हणून दोन्ही उमेदवार फोन बंद करून देवदर्शनाला गेल्याची माहिती। मनसेच्या उमेदवारांनी कुटुंबियांना फोन करून सुखरूप असल्याची माहिती दिली आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटली। शिंदेंची शिवसेना 123 तर भाजप 165 जागा लढवणार। एकाही उमेदवारानं अर्ज मागे घेतला नसल्याचं चित्र स्पष्ट। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेनेच्या सुलेखा चव्हाण यांचा बिनविरोध विजय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध। तर प्रभाग क्रमांक 5B मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या जयश्री डेव्हिड बिनविरोध विजयी। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश खंडाळे यांच्याकडून तिकीट न मिळाल्यामुळे आंदोलन। त्यांना प्रभाग क्रमांक 36 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यानं खंडाळ्यांकडून नाराजी व्यक्त। जळगावच्या अंमळनेरच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाला पदग्रहणाच्या वेळी अभिनंदन करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोन। उपमुख्यमंत्री शिंदेंनी नगराध्यक्ष परीक्षित बावेस्कर यांना दिल्या शुभेच्छा। डोंबिवलीमध्ये मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मनोज घरत यांच्याकडून शहराध्यक्ष पदाचाही राजीनामा। राजीनाम्यानंतर मनोज घरत यांनी माध्यमांशी न बोलता पळ काढलाय। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचाच झेंडा फडकणार। माजी आमदार राजन साळवींकडून विश्वास व्यक्त। जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे।
मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचा पहिला महिला मेळावा उत्साहात संपन्न। मेळाव्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। सोलापूर महापालिकेसाठी 1230 पैकी 490 उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेतली। सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी एकूण 738 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात। प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपच्या उमेदवार शिल्पा सौरभ सांगोरे यांच्या निवडणूक कार्यालयाचं माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते उद्घाटन। महाआघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमतानं विजयी होतील। उद्घाटनावेळी गोपाळ शेट्टींची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे गौरव महाजन यांनी अर्ज मागे घेतला। प्रभाग क्रमांक 21 मधून अर्ज मागे घेत शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची ही माहिती। गौरव महाजन लवकरच कार्यकर्त्यांसह शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार। दहिसर मागाठाण्यातील महायुतीच्या सर्व बंडखोरांनी अपक्ष अर्ज मागे घेतले। दहिसर आणि मागाठाण्यामध्ये 10 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले होते। प्रकाश सुर्वे यांच्या मध्यस्थीनंतर अपक्षांनी अर्ज मागे घेतला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख यांचा भाजपात पक्षप्रवेश। भाजपचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये नितीन देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला। पडळकर आक्रमक नेते, काही गैरसमजातनं वाद झाला होता। आव्हाडांशी बोलण्याची हिंमत नाही, नितीन देशमुखांची प्रतिक्रिया। तर कुणाविरोधात गुन्हा दाखल झाला तर गुन्हा सिद्ध होण्याआधीच तो दोषी असतो का? अण्णा बनसोडेंचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवारांचं भाष्य। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सत्तेची खूप मिजास आलेली दिसते। अध्यक्षांना विधानसभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात। अंजली दमानी यांची टीका। तर ज्या थाटात नार्वेकरांनी जॉईंट कमिशनर यांना फोन करत आदेश दिलेत त्यात सत्तेची मिजास दिसत होती। दमानी यांचा हल्लाबोल। ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये अपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार पळवल्याचाही आरोप। महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर ठाण्यामध्ये हे आंदोलन। वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातनं मनसेच्या 7 उमेदवारांची माघार। राज ठाकरेंच्या आदेशामुळे माघार घेण्यात आली असल्याची उमेदवारांची माहिती। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना महायुतीच्या एकूण 12 जागा बिनविरोध। भाजपचे 6 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 6 असे एकूण 12 उमेदवार बिनविरोध। महायुतीच्या कार्यकर्त्यांचा ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत पालिकेबाहेर जल्लोष। नांदेड महानगरपालिकेसाठी शिंदेच्या शिवसेनेनं प्रचाराचा नारळ फोडला। सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून शिवसेनेचा महापौर करणार। नांदेड उत्तरचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला विश्वास। कल्याण डोंबिवलीमध्ये अर्ज माघारीच्या शेवटच्या तासात गोंधळ। क्रमांक क मध्ये उमेदवारी मागे घेण्यास आलेल्या उमेदवार आणि पोलिसांमध्ये तसंच सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची। या घटनेनंतर काही काळ तणावाची स्थिती। यवतमाळ नगर परिषदेच्या भाजपच्या निर्वाचित नगराध्यक्ष प्रियदर्शनी अशोक उईके यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। पहिल्याच बैठकीमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीनं निर्भया पथक, दामिनी पथकाची त्यांनी सुरुवात केली आहे। महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची, मातृभाषा सन्मानित झाली पाहिजे। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातनं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी वडू बुद्रुक या ठिकाणी 2.5 एकर जमीन। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर बावनकुळेंचाही पुढाकार। केईएम रुग्णालयाच्या मालकीची वडू बुद्रुक या ठिकाणची जमीन आता समाधी स्थळासाठी उपलब्ध। शासन निर्णयही जारी। जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीच्या अंत्यविधीला हजारो लोक कसे जमतात? पालकमंत्री राधाकृष्ण विखेंकडून अहिल्यानगर पोलिसांची कानउघडणी। पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीला श्रीरामपूरमधील हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पॅडवर शिवरायांच्या फोटोवर राम शिंदेंचं स्टिकर लावणाऱ्या दुकानदारानं माफी मागितली। दरम्यान रोहित पवारांनी पॅडचा व्हिडिओ ट्विट करत या संदर्भात टीका केली होती। एमपीएससीचे परीक्षार्थी उद्या पुन्हा आंदोलन करणार। जरांगे पाटील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आज पुण्यातच मुक्कामी असणार। निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करणार। जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। तर पीएसआय पदासाठी वयोमर्यादेत वाढ करून देण्याची परीक्षार्थींची मागणी। अमरावतीमध्ये सुद्धा एमपीएससीच्या परीक्षार्थींचं आंदोलन। पीएसआय पदासाठी वयोमर्यादा वाढवण्यात यावी ही परीक्षार्थींची आक्रमक मागणी। परीक्षा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना विद्यार्थ्यांचं हे आंदोलन। राज्य शासनाकडून मात्र अद्याप कोणतीही भूमिका जाहीर नाही। साताऱ्यातील कराडच्या पालीमध्ये खंडोबाची यात्रा उत्साहात सुरू। यात्रेमध्ये खंडोबादेव गावातनं पाली गावात रथातनं जाण्याची प्रथा। लाखो भाविकांकडून येळकोट जय मल्हारचा गजर।
बीडमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला पुन्हा एकदा अचानक आग. आगीमध्ये तब्बल 2 एकरचा परिसर जळून खाक. आग विझवण्यात यश, मात्र झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अगदी छोटी झाडं सुद्धा जळून खाक.